तांबे पितळीची भांडी आता घासायची नाही, फक्त जादुई पाण्याने धुवायची। काही सेकंदामध्येच तांबे पितळीची भांडी चकाचक निघतात। या ठिकाणी मी 2 चमचे सायट्रिक ऍसिड घेतलेले आहे, एका मोठ्या कटोऱ्यामध्ये टाकायचं आणि 2 चमचे बारीक मीठ टाकायचं, जे आपण रोजचं खाण्यामध्ये वापरतो। त्यामध्ये 4 ते 5 ग्लास पाणी टाकायचं आणि हे सर्व पदार्थ विरघळून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला तांबे पितळीची भांडी धुवायची आहे। अशा प्रकारे मी इथे तांब्याचा गडवा घेतलेला आहे, तो फक्त पाण्यामध्ये असा फिरवला तर इथं तुम्ही बघू शकता तांब्यावरती बरेच डाग होते, तर हे सर्व डाग असे पाणी टाकताच निघून जातात। फक्त 2-3 सेकंदामध्ये जादुई पाण्यामध्ये तांब्या क्लीन झाला, चमकायला लागलेला आहे। या ठिकाणी आता एक मोठं तांब्याचं भांड घेतलेलं आहे। मोठी तांबे पितळीची भांडी घासायचं म्हटलं ना बराच वेळ जातो आणि हात पण काळे होतात, पण या पाण्यामध्ये भांड धुतल्यानंतर वेळ पण वाचतो आणि आपले हात पण काळे होत नाही, हाताला कोणत्याही प्रकारची इजा होत नाही। अशा प्रकारे आपण तांबे पितळीची भांडी ना 1-2 सेकंदामध्ये छान अशी मस्त चमकवू शकतो। भांड धुतल्यानंतर स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी।